राजवली आणि अनाधिकृत बांधकामं हे समीकरण काही संपत नाही। एकीकडे अनाधिकृत बांधकामांची नगरी अशी राजवलीची ओळख असताना राजवली आणि मधुबनच्या मधोमध कशा प्रकारे चाळी उभारण्याचं काम सुरू आहे हे मी तुम्हाला दाखवतो। सध्या मी एका उंच अशा इमारतीवर आलेलो आहो आणि दाखवतो की कशा प्रकारे ह्या जमिनीवर चाळी बांधण्याचं काम सुरू आहे। रातोरात इथे चाळी बनतात, अनेक ठिकाणी पाय बनवण्याचं काम सुरू आहे। 20 ते 25 चाळी इथे बनवलेल्या आहेत आणि कोणी कारवाई करू नये म्हणून लोक बाहेर आतमध्ये घुसवलेले आहेत। असे कपडे सुकवण्याचं कारण दाखवत आतमध्ये लोक आहेत असं दाखवलं जातं आणि त्याहूनही धक्कादायक प्रकार म्हणजे जर या ठिकाणी पाहिलं तर महानगरपालिका कारवाईचं सोंग आणते। महानगरपालिका कारवाई करत असं दाखवते, फक्त चाळीचे पाया तोडले जातात, परंतु ज्या ठिकाणी या चाळी उभ्या आहेत मोठ्या मोठ्या त्यांना बुलडोजर का हात लावत नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे। आणि त्याहूनही धक्कादायक प्रकार म्हणजे या अनाधिकृत बांधकामाला स्वतःचा असा सेपरेट ट्रान्सफॉर्मर देखील मिळतो। आपण जर बघितलं एखाद्या 7 माळ्याच्या किंवा 22 माळ्याच्या बिल्डिंगला देखील अशा प्रकारचे लोखंडी खांब लावून ट्रान्सफॉर्मर दिला जात नाही, परंतु या चाळींना स्पेशल असा ट्रान्सफॉर्मर दिला जातो। एकीकडे न्यायालयाचे आदेश आहेत की अनाधिकृत बांधकामाला लाईटचं कनेक्शन देऊ नये, पाण्याचं कनेक्शन देऊ नये। पाणी तर सोडा, त्याच्या आधी यांना लाईट कनेक्शन घेतलेले आहेत। जर बघितलं तर आपण सगळीकडून पोल हे आलेले आहेत आणि लवकरच इथे चाळी बनतील। इथे जे आहे रात्री 7:30-8 नंतर काम चालू होतं आणि सकाळी जे आहेत की हे मजूर फरार होतात। हा जर परिसर पाहिला तर बाजूला आपण पाहिलं अगदी लागून असं मिठागर आहे, दोन्ही साईडला असं वेटलँडची जमीन आहे आणि याला लागून अवघ्या 1-2 किलोमीटरवर मधुबनचा परिसर आहे। आपण पाहिलं गेल्या पावसाळ्यात मधुबन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं होतं आणि इतकं पाणी साठलं होतं की त्या गाड्या आहे त्या पाण्यावर अक्षरशः तरंगत होत्या। अशा प्रकारे जर भरणी करून बांधकामं केली तर मधुबन परिसर का डुबणार नाही हा सवाल उपस्थित झालेला आहे। कारण या ठिकाणी येणारे चाळ बिल्डर हे परप्रांतीय असल्याचं बोललं जाते। काल जर बघितलं आपण एक परप्रांतीय भूमाफिया दारा आणि रंधा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्याची सखोल चौकशी सुरू आहे आणि या चाळींवर लवकरच तुम्ही अंकुश आणला नाही तर दुसरे एक दारा रंधा तयार होऊ शकतात, हे काय नव्यानं सांगायला नको। म्हणजे वसई विरारचं बकाल यापर पाहिलं की इकडे चाळी आणि मागचा जो परिसर आहे हा वसई वेस्टचा परिसर आहे। किती छान असा नजारा आहे, सुंदर वसई, हरित वसई असा नजारा दिसतो आणि अशा या सुंदर वसईमध्ये अशा प्रकारच्या अनाधिकृत चाळू नेमकं म्हणायचं तर खरं प्रशासन नेमकं करतंय काय? आपण जर पाहिलं की इकडे अनाधिकृत बांधकामावर थातूरमातूर कारवाई होतात आणि इकडे चाळ बिल्डर जे आहेत खुर्च्या टाकून बसलेले आहेत। कारण हा JCB आज रात्री जाईल, परंतु 24 तासात इथे पुन्हा चाळीचे पाया बनतील आणि 2 दिवसात इथे चाळ उभी राहील। हे प्रकरण सरकार दरबारी गेलेलं आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश नाईकांच्या दरबारात देखील यावर चर्चा झालेली आहे आणि सूत्रांनी जी माहिती मिळालेली आहे की इकडचे लोकप्रतिनिधींचा यांना हात आहे, वरदहस्त असल्याचं बोललं जाते। त्यामुळे एकीकडे लोकप्रतिनिधींना याच्यासाठी विधानसभेत पाठवलं जातं का हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। या अनाधिकृत बांधकामामुळे वसई विरारचं नाव कुठेतरी खराब होत चाललेलं आहे। वसई विरारची ओळख जी आहे की एक वेगळ्या अँगलनी लोक वसई विरारकडे बघत चाललेले। या अनाधिकृत बांधकामाचा खोडा आत्ताच जर खोडला नाही तर भविष्यात इथे दुसरी धारावी, दुसरं संतोष भवन असं उभं राहू शकतं। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की सुंदर वसई, हरित वसईची अशी वाट लावू नका आणि आमची वसई आम्हाला पुन्हा हिरवीगार करून द्या, हीच एक विनंती। आणि हे पूर्ण सर्वे नंबर जेवढे आहेत तिकडचे सर्व सर्वे नंबर यांचे सरकार जमा जागा आहे आणि आदिवासींनी ह्या प्रत्येकाला चालमाफी कोणात माहीत नाही। चालमाफीमध्ये ह्याच्यामध्ये राजवलीचा श्रमजीवी संघटनेचा प्रकाश विष्णू वनगा हा मला इकडे येऊन दम देत होता, मला सांगते माझ्यावर 10 केसेस टाक, मी घाबरत नाही बोलते। आता बघा चालीचं मी झाडांचं मी नाईक साहेबांना पालकमंत्र्यापर्यंत गेलेला आहे आणि माझा काकभावाचा मुलगा धनप्रकाश काशीनाथ पाटील यांनी सर्व पेपर सर्व ठिकाणी फिरवलेत, पण कोणीच दखल घेत नाही त्याची। तो मला बोलते कोणीच दखल घेत नाही आणि त्याचे जेवढी आपले याचे काय नगरपालिकेमध्ये बोला की महसूल खात्यात बोला की तिकडे गेलं का तिकडे फिरव, तिकडे गेलं का तिकडे फिरव असं सांगता। हे आमचं काम नाही, ते त्यांचं काम आहे। नगरपालिकेत गेलं का तिकडे सांगता, महसूलला सांगितलं का तिकडे जा, असे फिरवाचे त्याला धंदे केलेत। तो सांगते माझं काम केलं। तो पण गणेश नाईकजवळ आलेला, गणेश नाईकाजवळ आम्ही सर्व प्रकरण दिलेलं आहे यांचं। आता पालकमंत्री काय करतात ते बघूया। काय नेमकं प्रकार आपल्याला माहीत असेल 2018ला आपण राजौली भागातच आहे आणि या राजौली भागामध्ये दारा रंधा यांनी 2018ला इकडे डोंगर पोखरून तिथे चाली बनवण्यात आल्या। सरकारी जागा, गुरुचरण असू द्या, वन खात्याच्या जागा असू द्या, फॉरेस्टच्या जागा म्हणजे असू द्या किंवा महसूलच्या म्हणजे सर्व जागा असून पण
त्याच्यावर आपण जी लावलेली आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात आली मोठ्या प्रमाणात, तोच प्रकार आमच्या राजसाहेबांनी घेतलेला शिवतीर्थावर. आणि त्या भाषणात त्यांनी वसईचा मुद्दा घेतला का तिथे चाले अनाधिकृत शेतकऱ्यांना जागा भेटत नाही, पण या बिल्डर लोकांना चाले भेटतात, जागा भेटतात, ती कारवाई झाली. त्याच प्रकारे हे पण आता बघितलं ते बाजूला मिठागर आहे आणि मिठागरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात चालीचं बांधकाम चालू आहे. आणि चाली बनवल्या तिथे आदिवासी लोकांच्या जागा होत्या, इथे मालकी जागा होत्या, गृहीत धरण जागा, त्या रिझर्वेशन जागा आहेत आणि वेटलँड प्रकारची जागा आहे. आणि ह्या जागेवर करोडोचा महसूल महानगरपालिकेचा किंवा महसूल खात्याचा बुडवलेला, कारण याच्यावर यांनी करोडीची म्हणजे लाखो रुपयाची भरणी केलेली आहे आणि या भरणी करून पुरी जागा नाबूद केलेली आहे. आज ते आदिवासींना आपण बोलतो का आदिवासींना कसून खाण्यासाठी जागा असते आणि कसून दिलेली आहे आणि ती जागा त्यांना भूमिहीन केलेलं आहे. या बिल्डर लोकांनी भूमिहीन केलेलं आहे. जे बिल्डर एवढे आहेत का जो धारारंधाला पकडला आहे तसं यांना पकडला पाहिजे. नाशिकला जसं पोलिसांनी मारायला सुरुवात केली, नाशिक जिल्हा बाली किल्ला, तसं पालघर जिल्हा वसईचा बाली किल्ला असा पोलिसांनी घोषित करायला पाहिजे. आणि असे लोकांना जेवढे पण बिल्डर आहेत त्यांना रस्त्यावर असे मारत नाही, ढिंग काढली पाहिजे, तरच हे चाल माफिया थांबतील. नाहीतर अन्य गोरगरीब त्याच्यात 41 इमारतींना पण तोडकार झालेले, पुन्हा एकदा ही वसाहत असून उभं राहिल्याच्या नंतर परत गरीब लोक बेघर होतील. महानगरपालिकेला आपल्या इकडे या राजौलीतल्या धनु पाटील यांनी पत्रव्यवहार केलेला, महसूल खात्याला केलेला, महानगरपालिकेला केलेला आहे, पोलीस स्टेशनला केलेला आहे, सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. पण हे लोक एकमेकांवर शितोडे उडवतात. ते कारवाई करते, हे कारवाई करते, हे कारवाई. बिचारा तो आज रात्रंदिवस त्याची शेती आहे आणि तिथे त्या शेतीजवळ त्याला मारण्यासाठी इकडचेच लोक म्हणजे जे आहेत ते मारण्यासाठी बिल्डर लोकांनी त्यांना पैसे देऊन त्यांना मारण्यासाठी प्रयत्न चालू केलेला आहे. आज बघितलं तर आज तो पण भूहीन करण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे. इथं चांगलं कॉलेज आहे, असं चांगलं ठिकाण असताना आज बाजूला घेतलं तर 41 बिल्डिंग जर महानगरपालिका पाडू शकते, 41 3,500 लोक आहेत ते बेघर केले. मग ह्या इथे तर काहीच नाही. या ना तुम्ही आता यांच्यावर कारवाई करायला सुरुवात करा ना. जे राजौली जे वाघरालपाड्यामध्ये जी जागा तोडलेली ती नाबूद केली, पण आता परत तिथं त्या ठिकाणी चाली झालेल्या आहेत. आता हाच प्रकार इथे पण व्हावा लागलेला. आज इथे चांगल्या मोठ्या बिल्डिंग आहेत, पण महानगरपालिका असू द्या, प्रशासन जे पण प्रशासन आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे ह्यांना पकडले तसं ह्यांना पण पकडलं पाहिजे. यांच्याकडे करोडोची माया जी महानगरपालिकेत जमा येत नाही, महसूल खात्यात जमा नाही होत, ती यांच्याकडे आहे. आज मला असं वाटतं की यांच्यावर लहानापासून तर मोठ्यापर्यंत कारवाई करावी हेच मान्य करतो.